हाय. आज सकाळी सकाळीच तुपाच्या मागे लागले, कारण रात्री तूप तयार करून ठेवलं आणि थंड झाल्यानंतर मला तूप व्यवस्थित काढून घ्यायचं लक्षातच नाही. मी तसंच भरलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते इतकं घट्ट झालं, कारण चुकून फ्रीजचं टेम्परेचर माझ्याकडनं हाय झालं होतं. त्यामुळे खूप घट्ट झालं. तूप डेली यूजच्या भरणीमध्ये काढून घेतलं. त्यानंतर अगस्तीसाठी स्मूदी बनवली. बरेच दिवस झालं त्याला स्मूदी बनवली नव्हती आणि आज असंच झालं आहे माझ्यासोबत. तर मी इतका आळशीपणा केला आहे 2 गोष्टीमध्ये. एक तर तुपामध्ये आणि पुढे तुम्हाला सांगतेच कशामध्ये ते. त्यानंतर अगस्त्यला स्मूदी पाजवली, कारण कधी त्याला अल्टरनेट आम्ही खायला देत असतो. कधी प्रोटीन असतं, कधी स्मूदी वगैरे ब्रेकफास्टला सकाळी उठल्या असं त्याला देत असतो. आणि दुसरं आळस म्हणजे ही तेलाची बर्री. हा कॅन तेलाचा संपत आलेला आहे, पण मला काही तेलाच्या बॉटलमध्ये भरावयाची अशी इच्छाच होत नव्हती. म्हणून हा माझा आळशीपणा खूप वाढलेला आहे. खरं तर आळसच हा सगळ्यात मोठा आपला शत्रू असतो. मन म्हणतं आजचं काम उद्या करू, उद्याचं काम परवा करू, पण खरं तर ना असं न करता रोजचे काम रोजच केले पाहिजेत, कारण कधीही तरी आपल्यालाच करायचे आहेत. चला, अपेक्षा करते आजचा व्लॉग आवडला असेल आणि आजचं इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर.